नाशिक येथील वसंत स्मृती भाजप जिल्हा कार्यालयात आज मोठ्या उत्साहात त्र्यंबकेश्वरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झालाय। हा प्रवेश सोहळा भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष वेदांत पडके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली। तसेच विलास झोले, संदीप डगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले। या मोठ्या प्रवेशामुळे त्र्यंबकेश्वर तालुका आणि शहरातील भाजपची संघटना अधिक आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांनी व्यक्त केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांचे प्रवेश महत्त्वपूर्ण मानले जात असून आगामी काळात देखील अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये दिसतील असे प्रतिपादन यावेळी तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर आणि शहर अध्यक्ष तेजस ढेरगे यांनी केले आहे। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते श्रीकांतजी गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष रवी सोनवणे, माननीय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, सुनील माळी, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णू दोबाडे, अमोल पवार, माननीय उपनगराध्यक्ष कैलास चोथे, सागर उजे, तालुका सरचिटणीस भावेश शिखरे, विजय महाले, शंकर गमे, उपाध्यक्ष पांडुरंग कोरडे, मयूर वाडेकर, श्रीराज कान्नव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल आचारी, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष राजू पहरे, श्रेयस ढेरगे, श्रीपाद शिखरे, ऋतुराज जोशी, बंटी कुरकुंडे, वेदांग जोशी, शिवम उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करून आगामी निवडणुकांचे या पक्षाला सर्वाधिक यश मिळवून देण्याचे आवाहन केलेले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी, त्र्यंबकेश्वर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।